तर ट्रक चालकाच्या संपाचा भाजीपाला मार्केटला फटका बसलाय। मुंबईत भाजीपाल्याची आवक घटली। आवक घटल्याने भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली। राज्यभरात सुरू असलेल्या ट्रक चालकाच्या संपाचा दादर भाजीपाला मार्केटला मोठा फटका बसलाय। संपामुळे बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली। तर आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। याबाबतच दादर भाजीपाला मार्केटमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। सध्या राज्यामध्ये ट्रक आणि टँकर चालकांचा संप सुरू आहे। केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात याचाच फटका मुंबईच्या दादर भाजीपाला मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र भाजीपाल्यांवरती आवक जी आहे ती घटलेली आहे। आपण पाहू शकतो मी मुंबईच्या दादर इथे असलेल्या प्लाझाच्या या भाजीपाला मार्केटमध्ये आहे। सध्या आपण पाहिलं तर नेहमी जी भाजी येते ती या ठिकाणी कमी पाहायला मिळते। नेहमी जी गर्दी या भाजीपाला मार्केटमध्ये पाहायला मिळते ती कमी आहे। मात्र या ठिकाणी भाजीपाला विकणारे विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, नेहमी किती भाजी येते आणि जो संप सुरू आहे याचा फटका काही जाणवत आहे का? भरपूर फटका जाणवत आहे। तिथे 100-150 गाड्या येते, तिथे आता 50-60 गाड्या आलेल्या आहेत। ते पण हाफ लोड घेऊन माल आलेला आहे आणि मालाच्या काल ज्या किमती होते त्या आज 40% 100% वाढलेले आहे। ते माल कमी आल्यामुळे दुकानं बंद ठेवायला लागली आणि मालच विक्रेत्यांना भेटले नाही तर ते दुकान चालू ठेवणार कशी? असं ना, माल आले तरच दुकान चालू ठेवणार ते। आपण 4 रुपये किलो त्यांना 6 रुपयांनी 2 रुपये किलो मागणी घ्यावा लागतो गिरायकांना रिटेलमध्ये। होलसेलमध्ये तिकडे 4 रुपये आणण्याचा खर्च वाढतो आणि गाडीवाले काय जास्त रिक्षा घेत नाहीत की गाड्या भरायच्या आणायच्या, हे काही आणत नाहीत गाड्या। ते बी त्यांना ड्रायव्हर लोकांना भीती वाटते की आपल्याला रस्त्यामध्ये कुठं काय झालं त्यामुळे गाड्या भरत नाहीत। रोजच्या गाड्या कमीत कमी 100 ते 125 गाड्या आज 50 ते 60 गाड्याची आवक बाजारामध्ये झालेली आहे आणि जे आवक जास्त येत होती काल हेच माल 40 रुपये किलो होते, आज ते 70-80 रुपये किलो झालेले आहेत। बाजारामध्ये भाज्याची आवक भरपूर कमी आहे आणि मालाच्या गाड्यामुळे माल आलेले नाहीत। माल जे माल आहे ते 2 रुपये 4 रुपये 10 रुपये किलोने बाजार वाढलेले आणि गिरायक पण नाही। बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या येतात पण सर्वच भाज्या कमी आहेत बाजारात। माल नसल्यामुळे कोणी तोडलेला शेतकरी नाही, ड्रायव्हर नाहीत, कोण असं माल पाठवणार नाही ना काही झालं। सगळ्याच्या संपामुळे बाजारात आवकच कमी आहे। आवक कमी असल्यामुळे गिरायक नाही। जे माल आले त्या मालाला बाजार डायरेक्ट 5 रुपये 10 रुपये किलोनी वाढ झाली, त्याच्यामुळे बाजारात मालाची घटी आणि गिरायक पण नाही आहे बाजारामध्ये। काल कमी आज लगेच किलोला 10 रुपये 20 रुपये बाजार वाढले ना मालाला, त्याच्यामुळे गिरायक पब्लिक नाही, येणारं पण नाही, गिरायक कोणच नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।